मी हरिवंश पुराण वाचून पूर्ण केलं. आम्ही आई बाबा होणार, आम्हाला पुत्र होणार. आमच्या पुत्राचं नामकरण तुम्ही करावं ही आम्हा दोघांची विनंती आहे. दगड पाहताय, हा वरचा दगड फिरतो पण खालचा दगड मात्र स्थिर आहे. हा वरचा दगड म्हणजे प्रारब्ध जो फिरत राहतो आणि खालचा दगड म्हणजे मन जे ईश्वराच्या ठाई परमेश्वराच्या ठाई स्थिर असावं. त्यातूनच कृपेचं पीठ आपल्या वाट्याला येतं. जाय पीठ घेऊन जा, तुला पुत्र रत्न होणार आहे. त्या आनंदात त्या बेसनाचे लाडू कर आणि वाट सगळ्यांना, आणि तुम्ही खा. रामचंद्रा, तुझ्या नशिबात पुत्र आहे म्हणून तुला पुत्र संतती होणार आहे. पण पुत्र झाला नाही म्हणजे आयुष्य व्यर्थ ही संकल्पना चुकीची आहे. अरे संतती जर उत्तम असेल आणि सुसंस्कृत असेल तर आई वडिलांचा उद्धार होतोच. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो.